नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला। राऊत नाशिकमध्ये असतानाच त्यांचे निकटवर्तीय फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण। विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार, मला आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं, मी त्यांचं स्वागत करतो, मंत्री शिरसाटांची भूमिका। आम्ही आमच्या 3 ते 4 एकरमध्ये खुश, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये, शिरसाटांच्या आव्हानानंतर अंबादास दानवेंचा गर्भित इशारा। मी आरोप केले नाही, फक्त प्रश्न उपस्थित केले, सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्राची लूट करू नका, शिरसाट यांच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। कोणती मोठी इंडस्ट्री आहे की शिरसाटांनी बंगला बांधला, कोणत्या व्यापारावर शिरसाटांनी 72व्या मजल्यावर घर घेतलं, अंबादास दानवेंचा सवाल। भिवंडीतल्या बोरीवली गावात एटीएस कडून सर्च ऑपरेशन, एटीएस कडून दोघांना अटक तर 10 जणांना ताब्यात घेतलं, बोरीवली गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। पालकमंत्री येतात जातात, काही अडलंय का, फडणवीसांचं काल वक्तव्य, तर मंत्रिमंडळाशिवाय देखील काही अडलेलं नाही, फडणवीसांच्या वक्तव्यावर राऊतांचा निशाणा। आयोगाचे सदस्य होण्याआधी पक्षाचे सदस्य व्हा, अशी चाकणकरांची अट, राज्य महिला आयोग हा राजकारण प्रेरित, चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवा, असीम सरोदे यांची टीका। लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी, राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती मागवली, 2,500हून अधिक लाडक्या बहिणींनी सरकारचे 3,58,00,000 खिशात घातल्याचं समोर। लाडकी बहीण योजना आणली तेव्हा वेळ कमी होता, योजनेत बसत नाहीत अशा काहींनी तेव्हा अर्ज केले, आता ते समोर येत आहेत, अजित पवारांची प्रतिक्रिया। लाडक्या भावांनी नावं बदलून कोट्यवधींचा गैरफायदा घेतला, अर्थ खात्यातून घोटाळा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा, लाडकी बहीण योजनेवरून राऊतांचा निशाणा। 2017 मधील अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याचं प्रकरण, नितेश राणेंसह 32 जणांची निर्दोष मुक्तता, गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही असा अधिकाऱ्याचा जबाब।